संघाने विनंती असेल की आपला कृपया प्रतिनिधी लगेच पाठवून द्या. मैदानाकडे वळूया जिथे आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहिलं तर सन्माननीय सरपंच साहेब अर्थात गणेश गावडे यांचा संघ अर्थात मेजवानी 11 गोंधळपाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई आपण पाहिलं तर यांचा संघ आपण पाहिला तर राजाबाई केणी टायगर्स हेमनगर, हे दोन संघ आपण अनुभवतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात राजाबाई केणी टायगर्स हेमनगर संघाने. प्रथमतः त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी ते अर्थात मेजवानी 11 गोंधळपाडा या संघाला आपण पाहतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये मार्गस्थ होते. राहुल पेडणेकर आणि पराग खोत ही जोडी आपण पाहतोय. संघाचा कर्णधार अर्थात राहुल पेडणेकरला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला पराग खोत म्हटलं की नक्कीच मुरुड तालुक्याला तो बिलॉंग करत असतो आणि नक्कीच वारंवार त्याच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी आपण सातत्यपूर्ण पाहत असतो. बरेच वर्षांचा अनुभव आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच आकाश चौसाळकर, चौल एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आज मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच या संघाचं तो प्रतिनिधित्व करतोय अर्थात कर्णधार आपण पाहतोय. तर 5 षटकांचा सामना आहे जिथे आपण पाहिलं तर पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची आहे. तिसरं षटक आपण पाहिलं तर चॅलेंज षटक असणार आहे. 50-50 अर्थात त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावा किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर जमा केल्या तर 5 धावा एक्स्ट्रा ॲड होतील टीमच्या खात्यामध्ये, तर 9 धावा किंवा त्याच्यापेक्षा कमी जर धावसंख्या जमा केली तर 5 धावा या मायनस असतील. तर नक्कीच एक अतिशय चांगल्या दर्जाचं आयोजन आपण पाहतोय. ज्या पद्धतीने कार्यसम्राट आमदार अर्थात महेंद्र शेठ दळवी साहेब काम करतायत त्या पद्धतीने नक्कीच इथे आपण पाहतोय एक चांगलं आयोजन पाहायला मिळते. उड्या मैदानाकडे जिथे आपण पाहतोय नक्कीच सामन्याला सुरुवात होते. आकाश चौसाळकरच्या नक्कीच हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय राईट अँड राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू आपण पाहतो अतिशय तेज तरार चेंडू जिथे आपण पाहतो अलकास बाटने राहुल नक्कीच एक चांगलं पूर्णपणे रिस्पेक्ट देतो या चेंडूला, कारण का चांगला चेंडू होता. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच या चेंडूवरती राहुलने नक्कीच एक बघितलं होतं की नक्कीच हा चेंडू चांगला आहे, सन्मान देणं खूप महत्त्वाचं होतं. या चेंडूवरती मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज राहुल पेडणेकर बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का मेजवान 11 गोंधळपाडा संघाला. रिप्ले पाहू शकता आपण. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच लाईन मिस केलेली पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळाला तो अर्थात आकाश चौसाळकर याच्या माध्यमातून, जिथे आपण पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र राहुल पेडणेकरला इथे नक्कीच बाद व्हावं लागते. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. कर्णधार बाद झाल्यानंतर मुजीब आपण पाहतोय. हा देखील खेळाडू आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा खेळाडू आहे, परंतु या जोडीला आता मात्र आपल्या संघाची नक्कीच जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने आकाश गोलंदाजी करतोय नक्कीच कौतुक करावं लागेल. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकाचा जर विचार आपण केला तर नक्कीच धावा येत असतात, परंतु पहिले 2 चेंडू आपण चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाले. परंतु आता कमबॅक करावं लागेल, धावा कराव्या लागतील, कारण का आपण जर विचार केला तर दुसऱ्या बाजूला अर्थात अपोजिट संघामध्ये सुद्धा तितकाच बॅटिंग अटॅक मजबूत आहे. त्यामुळे चांगल्या धावा जर नाही आल्या तर नक्कीच संघ अडचणीत सापडू शकतो. तो अर्थात फलंदाजी करणारा संघ अर्थात मेजवानी 11 गोंधळपाडा संघ. मुजीब ऑन स्ट्राईक आपण पाहतो. नवीन आलेला फलंदाज षटकातील पुढील चेंडू गोलंदाज आकाश याचा. या चेंडूवरती मात्र नक्कीच एज लागली होती, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. एकही धाव मात्र येत नाहीये, परंतु काय गोलंदाजी पाहायला मिळते, कारण का आकाश हा नक्कीच व्यावसायिक खेळाडू आहे. कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्या. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून हा खेळाडू खेळत असतो आणि त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर नक्की त्याच्याकडे बराच दांडगा अनुभव आपण पाहतोय. मागील 5 ते 6 वर्ष खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर नक्कीच एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपण पाहत असतो. हा चेंडू सुद्धा आपण पाहतो नक्कीच फुल टॉस चेंडू होता, परंतु चेंडूने बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये.
या चेंडूवरती खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु चेंडूने बॅटचा इथे संपर्क पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगत आहोत, अजूनही एकही धाव मात्र धावफलकावरती पाहायला मिळत नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते, पूर्णपणे टिचून मारा पाहायला मिळाला तो अर्थात आकाशच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस आपण पाहतोय, नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु लॉ नंबर 22 चा नक्कीच इथे अवलंब केला जाईल, कारण का पंचांनी आपण सांगितलं तर नक्कीच हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि या एका धावेने आपण पाहिलं तर नक्कीच अकाउंट ओपन होतंय. त्या अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाचं, मेजवान 11 गोंधळपाडा संघाचं कमबॅक करावं लागेल. मुजीबला इथे नक्कीच मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय, चांगला टप्पा आपण पाहतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते, आकाशचं नक्कीच इथे कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे, कारण का पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा पाहायला मिळत असतात, परंतु आकाशने खऱ्या अर्थाने आतापर्यंत गोलंदाजी आपण केलेली पाहिली तर नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. या षटकामधील आपण पाहिलं तर अंतिम चेंडू बघूया, अंतिम चेंडूवरती काय घडतंय. या चेंडूवरती मात्र चांगला फटका आलाय, गॅप शोधून काढले, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, दमदार आमदार चौकार. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलंच संपुष्टात येते या मैदानामध्ये, जिथे आकाशने अतिशय चांगल्या दर्जाचं षटक हाताळलं, कारण का पहिल्या षटकामध्ये केवळ त्याने 5 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाच्या फलंदाजाला नक्कीच तंबू सुद्धा पाठवलं. असं वाटलं सुरुवातीला की नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा होतील, कारण का राहुल पेडणेकर आणि पराग खोत ही जोडी नक्कीच मैदानावरती पाहायला मिळत होती, परंतु तदनंतर आकाशने नक्कीच एक चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु आता मात्र शेवटचं षटक असणार आहे पॉवर प्लेचं, त्यामुळे या षटकामध्ये नक्कीच धावा कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, जिथे मेजवानी 11 गोंधळपाडा संघ हा अडचणीत सापडलाय. शेवटच्या चेंडूवरती जरूर एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पहिले 5 चेंडू आपण पाहिले तर नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाले, ते अर्थात आकाशच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजच्या मोर्चावरती प्रज्वल ठाकूर आपण पाहतोय, ज्या प्रज्वलने गतवर्षी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा नक्कीच मान मिळवला, असा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय, जो की आपण पाहिलं तर नक्कीच नेहमी रेवदंडा संघाकडून तो सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी करत आलाय आणि मागील 2 ते 3 वर्षांचा आपण जर त्याचा हंगाम पाहिला तर नक्कीच कित्येक मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने नक्कीच एक चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर नक्कीच सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म ओपन करून दिला आहे, एक चांगली संधी आहे. खऱ्या अर्थाने जर टेनिस क्रिकेटचा जर आपण विचार केला तर नाव कमवायचं असेल तर या स्पर्धांमध्ये नक्कीच तुम्हाला चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे, आणि त्यापूर्वी आपण जर विचार केला तर नक्कीच गतवर्षी हा खेळाडू नक्कीच एक चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत होता, परंतु आता मात्र बघूया या षटकामध्ये कशा पद्धतीची तो गोलंदाजी करतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतो, अतिशय सुंदर चेंडू, मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु तिथे चेंडून बॅटचा मात्र संपर्क पाहायला मिळत नाहीये. यशरक्षक कमलाकर दादले तिथे नक्कीच पाहायला मिळतोय, अतिशय चांगली कामगिरी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळते. या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, झेल घेतली जाते आणि फलंदाज पराग सुद्धा बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का मेजवान 11 गोंधळपाडा संघाला. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. पूर्णपणे आपण पाहतोय आता मात्र नक्कीच बॅकफुटला सरकलाय तो अर्थात मेजवान 11 गोंधळपाडा संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय, पराग बाद झाल्यानंतर रितेश जाधव येतोय. रितेश जाधव सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोंधळपाडा संघाकडून नक्कीच एक चांगली कामगिरी त्याने सुद्धा केली.
मागील 2 वर्षांचा जर आपण अनुभव पाहिला त्याचा तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने त्याने खेळी केली आहे. परंतु या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने धावांची गरज असेल. आत्तापर्यंत धावा आपण पाहिला तर धावफलकावरती केवळ 5 धावा लागल्यात आणि दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू आपण पाहिलेत तर नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती एक लाईन आणि लेंथवरती नक्कीच चेंडू पाहायला मिळत आहेत, जिथे प्रज्वल ठाकूर मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय. ऑफिशियल पंच आपण पाहिलं तर या सामन्यासाठी नासिर शेख आणि राजेश ताळशिलकर हे पंच आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगले पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी लाभलेत. आले आले आपण पाहतोय अतिशय चांगला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, दमदार आमदार षटकार. आले आले आपण पाहतोय रितेश जाधवच्या बॅट मधून एक चांगला फटका आलाय. जणू काही आपण पाहिलं तर पॅन्डॉल मध्ये सेट होऊन आलाय काय फलंदाज अशा पद्धतीचा फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि नक्कीच आता मात्र रितेशला जावं लागतंय तंबूच्या आशाला. आणखीन एक विकेट डाऊन. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आणखीन एक धक्का आपण पाहतोय मेजवान 11 गोंधळपाडा संघाला लागतोय. षटकार आला परंतु तदनंतर चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज प्रज्वलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. जिथे आपण पाहिलं तर दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर 6 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत, ते अर्थात प्रज्वल ठाकूर याने. झिमाम येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. झिमामचा पहिला फटका आपण पाहतोय, चेंडू उंच हवेत आहे, झेल होणार का? झेल घेतली जाते आणि फलंदाज आले आल्या झिमाम बॅक टू दी पवलियन. आणखीन एक धक्का गोंधळपाडा संघाला. All right, ladies and gentlemen, let me see every अर्थाने आपण पाहिला तर नक्कीच आता मात्र बॅकफुटला सरकलाय. जिथे आपण पाहिलं तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये निनाद पाटील येतोय. कारले गावचा सुपुत्र आपण पाहतोय. या निनाद पाटीलने नुकतीच रिसेंटली आपण पाहिलं तर नक्कीच साखरच्या मैदानात अर्थात अक्षी साखरच्या मैदानामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा खेळ केला असा निनाद पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावरती लागल्या. जिथे आपण पाहतो या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. ऑन हॅट्रिक आपण पाहतोय, हॅट्रिकच्या उंबरट्यावर पाहायला मिळतोय गोलंदाज प्रज्वल ठाकूर. हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय, पंचांचा इशारा येतो की हा चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. रुपेश बावकर येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. चांगला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच हाही चेंडू नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक इथे दुसरं देखील समाप्त होत आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर आपण पाहतोय धावफलकावरती केवळ 12 धावा लागल्यात. काय गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. आकाश तवसळकरने नक्कीच अतिशय चांगलं षटक हाताळलं. तदनंतर आपण कौतुक करावं लागेल ते अर्थात प्रज्वल ठाकूर याचं, कारण का एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतरची केलेली गोलंदाजी ही वाखाणण्याजोगी होती. आता मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 हे चॅलेंज षटक असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इथे
50-50 असं असणार आहे षटक. कारण का इथे खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला तर 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर जमा केल्या तर 5 धावा एक्स्ट्रा मिळतील. परंतु जर तुम्ही 9 धावा किंवा त्यापेक्षा कमी धावा जर जमा केल्या तर 5 धावा या मायनस होतील. याची नोंद नक्कीच घ्यायची आहे. कारण का क्रिकेटमध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत. हे बदल खूप महत्त्वाचे आहेत. कारण का खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर नक्कीच आधुनिक क्रिकेट आहे आणि आधुनिक क्रिकेट खेळत असताना बदल ही नक्कीच खूप गरजेची गोष्ट आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला नक्कीच एक सूचना असेल की 9 मिनिटे शिल्लक आहेत. या 9 मिनिटांमध्ये 2 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. याची नोंद घ्या. षटकातील पहिला चेंडू आकाश याचा. या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. दमदार आमदार षटकार. चॅलेंज षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय मुजीबच्या बॅटमधून. नक्कीच या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. कारण का पूर्णपणे तुम्ही चॅलेंज स्वीकारता आणि त्या चॅलेंज षटकामध्ये जर धावा आल्या नाही तर नक्कीच तुम्ही मायनसमध्ये जाता. त्या अनुषंगाने इथे फटकेबाजी होणं गरजेचं आहे. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय स्विचिटचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज मुजीबची खेळी संपुष्टात. आणखीन एक धक्का मेजवान 11 गोंधळपाडा संघाला. दमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु तदनंतरच्या चेंडूवरती मात्र मुजीबला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज आता मात्र निनाद येतोय. निनादला सुद्धा नक्कीच इथे एक चांगले फटके खेळावे लागतील. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 गडी बाद केवळ 18 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा मैदानामध्ये संपलाय. आता मात्र येणारे 4 चेंडू हे बरंच काही सांगून जातील. कारण का हे षटक आपण पाहिलं तर नक्कीच 50-50 आहे. तुम्हाला 10 किंवा 10 पेक्षा जास्त धावा कराव्याच लागतील, अन्यथा 5 धावा या मायनस होतील. आधीच आपण पाहिलं तर नक्कीच धावसंख्येवरती लगाम लावला गेलाय, तो अर्थात गोलंदाजांकडून. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः आपण पाहिलं तर टिच्चून मारा पाहायला मिळाला. पहिलं षटक आकाशने हाताळलं, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रज्वलने सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय आकाश चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू रेड मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय. हलक्याच बॅटने खेळलेला फटका आपण पाहतोय. जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल. कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावांची गरज आहे आणि तुम्ही नक्कीच इथे धावा करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं नक्कीच क्रिकेट खेळावं लागेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती लागल्यात या षटकामध्ये. अजूनही आपण पाहिलं तर तुम्हाला 2 धावा करायच्या आहेत 3 चेंडूंमध्ये. त्यामुळे नक्कीच एक चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळतं या षटकामध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतो नक्कीच फक्त चेंडूला दिशा दाखवली. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. चार धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 24 धावा. या षटकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 12 धावा आल्या. त्यामुळे नक्कीच एक प्लस पॉइंट मध्ये असणार आहे तो अर्थात फलंदाजी करणारा संघ. काय चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच चांगलं कमबॅक यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय आणि या पद्धतीची नक्कीच गोलंदाजी खूप गरजेची आहे. ती अर्थात राजाबाई केनी टायगर्स हिमनगर संघाला.
आतापर्यंत आपण जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाश चौसाळकरने या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो 24 धावा धावफलकावरती लागल्यात. बघूया अंतिम चेंडूवरती काय घडतंय मैदानामध्ये, परंतु कौतुक करावं लागेल फलंदाज निनाद पाटीलचं ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, झेल मात्र होत नाहीये. कॉलिंग आपण पाहिले तर नक्कीच खराब पाहायला मिळाले, जिथे झेल होणं खूप गरजेचं होतं. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 3रं संपुष्टात येते आणि 3 षटकानंतर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्यात 26 धावा प्लस 5 धावा नक्कीच या एक्स्ट्रा स्वरूपाच्या मिळतील, कारण का या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या गोलंदाज आकाशने. त्यामुळे आपण पाहिलं तर आता मात्र धावसंख्या पाहिली तर 5 गडी बाद 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अर्थात येणारे 2 षटकं ही 2 षटकं खूप महत्त्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. या दरम्यान आपण पाहतो रुपेश बावकर याला एक सुवर्ण संधी आहे. लगातारच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार आले तर ॲडव्होकेट शुभम वेळे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अंतिम षटक आहे. खऱ्या अर्थाने आपण जर टाइमचा जर विचार केला तर 4.5 मिनिटामध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू हा 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवला जाईल, याची नोंद असू द्या. गोलंदाजी करणारा संघ अर्थात राजाबाई केणी टायगर्स हेमनगर संघ. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती वैभव येतोय. वैभव कांबळे आपण पाहतोय नक्कीच गोलंदाजच्या ट्रॅकवरती पाहायला मिळेल, जो की आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी करत आला अलिबाग संघासाठी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो अतिशय चांगला फटका, चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, दमदार आमदार चौकार. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये, दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो रुपेशच्या बॅटमधून अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला, ज्या फटक्याची नक्कीच नित्यांत गरज होती ती अर्थात मेजवानी 11 गोंधळपाडा संघाला. षटकातील फ्रील चेंडू गोलंदाज वैभव याचा. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम पाहायला मिळाला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात फलंदाज रुपेश बावकर बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का गोंधळपाडा संघाला. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत विपक्ष गावदेवी झिराड. दोन्ही संघांच्या संघनायकाला अर्थात विनंती असेल की आपण पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रसाद पाटील आणि अक्षय म्हात्रे या दोघांना देखील नक्कीच कॉल असेल की यानंतर आपला सामना आहे श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेत अर्थात नंदकुमार पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गावदेवी झिराड संदेश थळे यांचा संघ आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 62 विकेट पाहायला मिळाले संपूर्ण कालच्या दिवस आणि आजच्या दिवसामध्ये, आणि 50वा झेल टिपला गेला. दळणे गुरुजी यांच्या माध्यमातून नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचं अनालिसिस पाहायला मिळालं. सुंदर चेंडू आपण पाहतो खोलवर टप्प्यावरती वारंवार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, तो अर्थात मेजवानी 11 गोंधळपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं तर योगेश काळे पाहायला मिळतोय. या खेळाडूला नक्कीच आता मात्र आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करावी लागेल. त्रिफळ उद्ध्वस्त फलंदाज योगेश सुद्धा बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का मेजवानी 11 गोंधळपाडा संघाला. महेंद्र डायरी नेता आमचा कमी ना पडणार कधी. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. नवीन फलंदाज अल्पेश बावकर येतोय मैदानामध्ये. या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे.
कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर अल्पेशचा खेळ मी पाहिलाय. नक्कीच एक चांगल्या दर्जाचा फलंदाज आहे, परंतु आता मात्र आपला संघ अडचणीत सापडलाय. त्यामुळे आता मात्र धावा करायच्या आहेत. आपल्या बॅटमधून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच मोठमोठे स्ट्रोक खेळावे लागतील. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 35 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 4थं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये. वैभव कांबळीचं नक्कीच इथे कौतुक करावं लागेल, कारण का पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, परंतु तदनंतरची केलेली गोलंदाजी ही अतिशय वाखाणण्याजोगी आहे. एक चांगली लाईन आहे, लेंथवर नक्कीच गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. मोठा फटका जरूर खेळायचा होता, परंतु तिथे चेंडूने बॅटचा मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते, कौतुक करावं लागेल वैभवचं. आता मात्र शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी आहे या षटकामध्ये. बघूया अल्पेश बावकर इथे कशा पद्धतीने खेळ करेल. तर नक्कीच मोठा फटका खेळण्याचा तिथे प्रयत्न केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे जोपर्यंत चेंडू अडवेल फेकी करेल तोपर्यंत मात्र आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 4थं देखील समाप्त होतोय आणि 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 37 धावा. परफेक्ट टायमिंग मध्ये आपण पाहतो नक्कीच गोलंदाजी करणारा संघ इथे गोलंदाजी करतोय. श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेष संघाला एक विनंती असेल की आपण कृपया कॅप घेण्यासाठी इथे यायचं आहे. श्रीहरी विठ्ठल वॉरियर्स वायशेष संघाला विनंती असेल की आपल्या आयोजकांकडून नक्कीच इथे कॅप दिली जाते, तर नक्कीच ती कॅप कलेक्ट करण्यासाठी यायचं आहे. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ चालू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर मेजवाना 11 गोंधळपाडा संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला राजाबाई केणी टायगर्स हेमनगर संघ, हे 2 संघ नक्कीच पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 37 धावा. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये बघूया काय घडतंय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय केतन शेरकर पाहायला मिळतोय. नक्कीच चौलचा हा खेळाडू वारंवार आपण पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीची त्याने कामगिरी केली आहे चौल संघासाठी, परंतु आता मात्र बघूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय आउट ऑफ, बऱ्याचसा बाहेर चेंडू आपण पाहतोय वळतोय. पंच नासिर शेख यांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड आहे. जिथे नक्कीच अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावरती 1 धाव नोंदली जाते. या चेंडूवरती मात्र हल्ला बोल केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, झेल घेतला जाईल आणि फलंदाज इथे तंबूच्या आशयाला. महेंद्र दैवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुनील पाटील येतोय मैदानामध्ये. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच या षटकामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. जरूर पहिला चेंडू हा वाईड आला, परंतु तदनंतरच्या चेंडूवरती मात्र एक फलंदाजाला बाद करण्यात यश लाभलं, ते अर्थात केतन शेरकर याला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 गडी बाद 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. जिथे अंतिम षटकाचा खेळ पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये. आठ गडी बाद 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती. आता मात्र चेंडू पाहायला मिळतोय सुनील पाटील पूर्णपणे नक्कीच या चेंडूवरती बीट पाहायला मिळतोय. जिथे नक्कीच आता मात्र या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल, ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय नक्कीच बऱ्याचसा बाहेर वळतोय आणि पंचांचा इशारा आपण पाहिला तर नक्कीच वाईड चेंडू येतोय. वाईड +1 अशा एकूण 2 धावा येतात या चेंडूवरती आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात 40 धावा. अजूनही आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके आले तर नक्कीच एक सन्मानपूर्वक धावसंख्या जमा करेल तो अर्थात मेजवानी 11 गोंधळपाडा संघ. मोठा फटका आपण पाहतो, अतिशय नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत षटकार. महेंद्र दैवी नेता आमचा
कमी ना पडणार कधी महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी अल्पेशच्या बॅटमधून आपण पाहतो अतिशय सुंदर असा फटका पाहायला मिळाला. या फटक्याची नक्कीच नितांत गरज होती. ती अर्थात मेजवान 11 गोंधळपाडा संघाला या 6 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 46 धावा. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने खेळलेला फटका जिथे नक्कीच 2 धावा देखील पूर्ण करण्यात यश लाभतंय. त्या अर्थात दोन्ही फलंदाजांना या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करेल. त्या अर्थात 48 धावा धावफलकावरती लागत आहेत. आता मात्र नक्कीच या षटकामध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज केतन चेरकर याने, कारण का पहिला चेंडू स्वेर आला, तदनंतर 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या गोलंदाज केतनने. पूर्णपणे आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा अजूनही खेळणं बाकी आहे या षटकामध्ये. बघूया कितपर्यंत मजल मारतोय तो अर्थात मेजवानी 11 गोंधळपाडा संघ. षटकातील पुढील चेंडू, या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय. षटकार आला परंतु तदनंतर हा चेंडू मात्र निर्धाव येतोय आणि या सत्रातील अंतिम चेंडू सुद्धा एक चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न आपण पाहतोय आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं देखील समाप्त होतोय आणि 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या अर्थात तब्बल 51 धावा. आता मात्र नक्कीच देणगी स्वरूपामध्ये नक्कीच धावफलकावरती 51 धावा लागतात. जिथे नक्कीच सुरुवातीला असं वाटलं की या अडचणीत सापडलाय तो अर्थात मेजवान 11 गोंधळपाडा संघ, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज केतनने. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 51 धावा आणि 52 धावांचं टार्गेट असणार आहे त्या अर्थात राजाबाई किनी टायगर्स हेमनगर संघाला. जाऊया आपण अर्थात टॉस बॉक्सकडे, जिथे आमचे अर्थात ज्येष्ठ समालोचक विकासदादा साखरकर जोडले गेलेत. धन्यवाद कॉम्बॉक्स. या ठिकाणी आपण पुढच्या सामन्याचं नाणेफेक करतोय. हरिविठ्ठल वॉरियर्स वायशेत जो नंदू शेठ यांचा संघ आहे. ज्याप्रमाणे आपल्याला ज्ञात असेल अजितजी की नंदू शेठ आणि महेंद्र शेठ यांची जोडी ही लहानपणापासून त्याच पद्धतीने विठ्ठल हे दोघं त्यांच्या वडिलांच्या नावावरच संघ आहे. हरी म्हणजे सन्माननीय आमदार साहेबांचे पिताश्री आणि त्याचप्रमाणे विठ्ठल म्हणजे नंदूशेठ यांचे पिताश्री यांच्या नावाने हा संघ भरवण्यात आलेला आहे. नंदूशेठ तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि या नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय खास पुण्यावरून हा सामना बघण्यासाठी महेंद्र शेठ यांचे जवळचे मित्र अतुलजी कोंडे साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते नाणेफेक होते. त्यांच्या अपोजिट संघ आपण बघतोय गावदेवी झिराड हा संघ आहे, त्यांचा कर्णधार अक्षय म्हात्रे आणि त्याचप्रमाणे प्रसाद पाटीलला आपण बघतोय वायशेत संघाचे. या ठिकाणी नाणेफेक केली जाते. अतिशय महत्त्वपूर्ण सामना प्रत्येक संघासाठी. दोघांनाही शुभेच्छा नाणेफेकीसाठी. अतुलजी कोंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. हेड इज द कॉल फ्रॉम वायशेत अँड इट्स अ टेल. नाणेफेक जिंकलेली आहे अक्षय. आपण या ठिकाणी सर्वप्रथम शुभेच्छा तुला आणि अतिशय चांगले या ठिकाणी मैदान बघतोय. क्रिकेटला खेळण्यायोग्य आहे. 2 सामने तू बघितलेस याच्या अगोदरचे, कशा पद्धतीने खेळ झालेला आहे, काय निर्णय असेल तुझा आणि या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणता असेल? श्रेष्ठ फिल्डिंग करीन पहिली मी आणि आयोजन छानच केलं यावेळी. गेल्याशिवाय यावर्षी छान आहे आणि यावर्षी मालिकावीरासाठी अतिशय चांगली बुलेट आहे. त्याच पद्धतीने आपल्या संघाचा जो मालक आहे मॅच विनर त्याच्यासाठी एक जबरदस्त अशी थार गाडी या ठिकाणी बक्षीस ठेवलेली आहे. काय आपला संघाचं काय प्लॅनिंग काय झालेलं आहे आतापर्यंत? प्लॅनिंग असं काय नाही, क्रिकेट आहे, हार जीत होतो, कोण जिंकेल कोण हारेल कोणला नशिबाचं काम आहे ते. तरीसुद्धा काय टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करशील? तरी किती धावा आणि त्यासाठी तू प्रामुख्याने अजून तुझ्यासोबत आणखी कोण फलंदाज असतील जे आज या मैदानावर चांगली कामगिरी करतील अशी तुला आशा आहे? अजय जवळकर आहे, दर्शन आहे, अक्षय आहे, आहेत सगळे आहेत.
ओके, खूप खूप शुभेच्छा तुला. प्रसाद, नाणेफेक हारली, नाणेफेक इथे मॅटर करत नाही आहे. तिसरं चॅलेंजिंग ओव्हर आपण कालपासून बघतोय, डिसायडेड मॅचसाठी होते. नाही, चॅलेंजिंग जे षटक आहे 50-50चं, त्याने कित्येक सामन्यांची पारडी बदलवलेली आहेत. पहिल्या 2 मॅचमध्ये बघितलं, प्रथम फलंदाजी करताना काहीशी अडखळीत सुरुवात होते, परंतु तुला अनुभव आहे अशा विकेट्सचा, किती वेळा म्हणजे कित्येक सामने असे बघितले असतील. परंतु यावेळेला तुझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे या मैदानामध्ये आता आणि किती धावा जास्तीत जास्त जमवण्याचा तुझा मानस असेल? सर्वप्रथम आमदार साहेबांचं खरंच आभार व्यक्त करतो की खूप मोठं स्टेज आपल्या अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातल्या प्लेयरसाठी दिलेलं आहे. आणि दरवर्षी काहीतरी नवीन असावं आणि असतं आणि आहे हे महत्त्वाचं आहे. कारण खूपच छान झाले. गेल्या वर्षी नव्हतं असं नाही आहे, खूपच छान होतं, पण यंदा जरा जास्तच वाटते, भव्य दिव्य असं वाटायला लागले. आणि राहिला प्रश्न मॅचचा, क्रिकेट आहे, जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करेन आणि शक्यतो खूप पुढचा विचार करत नाही. लीगमधून पहिला क्वालिफाय व्हायचा प्रयत्न करेन, बाकी पुढे एक स्टेप चढण्याचा प्रयत्न करेन. खूप छान समर्पक असं उत्तर दिलेलं आहे. खूप शुभेच्छा तुला सामन्याबद्दल. आणि अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आदितीताई दळवी यांच्या माध्यमातून बघतो. MD वॉरियर संघाने अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी बघतो. चांगलं आयोजन, नियोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघतो या ठिकाणी मैदानात होताना. अँड न्यूज फ्रॉम द सेंटर, गावदेवी जिराड ओन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विकासदादा साखरकर. आपण अनुभवतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस पाहायला मिळणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर रती महारथी यांची मांदियाळी होती. अगदी त्याच वेळेला रायगडचे भाग्यविधाते सन्मान्य भरत शेठजी गोगावले साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहिली. अगदी त्याच वेळेला महेंद्रजी थोरवे साहेब यांची उपस्थिती आपण पाहिली. आंबेडकर साहेब यांची उपस्थिती आपण पाहिली. आणि कालचा दिवस खऱ्या अर्थानं खास होता. तो संपूर्ण अलिबागकरांसाठी किंबहुना रायगडकरांसाठी सुद्धा तितकाच खास राहिला. कारण अलिबागमधील सिव्हिल हॉस्पिटल तिथे आता मात्र अत्याधुनिक अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध केल्या गेल्या. 200+ अर्थात 250 इतक्या खॉट्स अर्थात 300 ही खॉट्स आपण जर पाहिलं, बेड्स, अत्याधुनिक सुविधा पेशंटसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार, अगदी त्याच वेळेला प्रश्न एक उत्तर एकच, महेंद्र शेठ, असे बऱ्याचशा नावाने सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं असे महेंद्र शेठजी दळवी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. इथून मात्र उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं मेजवानी गोंधळपाडा या संघाने 51 धावा जमा केल्या आहेत. 52चं टार्गेट आहे आणि मग त्याचा पाठलाग इथून मात्र कशा पद्धतीने केला जाईल हे बघणं गरजेचं आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये राजाभाई किणी टायगर्स हिमनगर हा संघ कशा पद्धतीने खेळ दाखवेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. बघा, सलामीची जोडी मैदानाच्या आत आली, जिथे एका बाजूला कमलाकर दादले, अर्थातच एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आपण त्याला बरेच वर्ष सातत्यपूर्ण क्रिकेट खेळताना पाहतोय. लेगबाई स्वरूपातील पहिली एक धाव जरूर या ठिकाणी ग्राह्य धरली गेली. 52 धावांचं टार्गेट इथून मात्र आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी सुनील पाटील आलाय. सुनील पाटील सातत्यपूर्ण चांगली गोलंदाज म्हणून त्याची ओळख लागली आहे. सोशल मीडियावरती जो आता चर्चेचा विषय राहिला आहे, बऱ्याचशा पॅकर संघाने त्याला आपल्या संघामध्ये घेण्यासाठी ऑक्शनमध्ये बोली जरूर लागली, तोच सुनील पाटील मैदानावरती गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा साधलाय. बघा मित्रांनो, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गोलंदाजी करणं सोपं नाहीये हे सुद्धा की जिथे क्षेत्ररक्षकाच्या नाकावरती टिच्चून या 2 धावा घेतल्या गेल्यात. शाहिदचं आपल्याला समजू शकेल की एक युवा सळसळतं रक्त आहे, मात्र त्याच्या समवेत असलेला कमलाकर दादले 40+ खेळाडू, युवा खेळाडूला लाजवावं अशी रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आत पाहायला मिळालंय. आय टू आय कॉन्टॅक्ट इथून मात्र सफल झालाय आणि धावफलक इथून मात्र 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. LBWचं जोरदार अपील, पंचांनी चेंडूची पिचिंग ओळखली, इम्पॅक्ट ओळखला आणि चेंडू विकेटवरती जाणार आहे हे सिद्ध केलं, शिक्कामोर्तब केला. पहिली विकेट डाऊन. थँक्यू. बघा ऍक्शन रिप्ले.
पंचांच्या निर्णयाचं कौतुक करूया. त्यांनी वेळ घेतला मात्र अचूक निर्णय या ठिकाणी दिलेला आपण पाहतोय. पंच नासिर शेख त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि काय अचूकता त्यांच्या निर्णयामधून पाहायला मिळाली. सुनील पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. इथून मात्र आपण पाहतोय 1 नंबरची क्रिकेटची स्पर्धा. मग दरणे गुरुजी कळवत आहेत या स्पर्धेतील पहिला LBW अशा पद्धतीने फलंदाज बाद सुद्धा होणार आहे. 52चं टार्गेट आहे. 3 धावसंख्येवरती पहिला हादरा लागलाय. 1 डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. अमित नागती मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. बघा अमित जर आपण पाहिला तर मूळचा रोहा तालुक्यातील खेळाडू आहे ज्याने सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेटसाठी त्याला ओळखलं गेलं. मग रोहामधून तो अलिबागमध्ये आलाय आणि तलवारचं हे ऐतिहासिक क्रीडांगण या मैदानावरती तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. बघा हे ऐतिहासिक क्रीडांगण का म्हटलं जाईल? गतवर्षी या मैदानावरती चांगले चांगले संघ खेळले, ज्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आणि ज्यांनी चांगली कामगिरी केली ना त्यांचं वर्ष चांगलं गेलं. चांगल्या स्पर्धांमधून ते प्रसिद्ध झाले आणि मात्र हे मैदान तितकंच उपयुक्त ठरलंय. उपयुक्त ठरले ती म्हणजे सुनील पाटीलची गोलंदाजी सुद्धा. बघा अचूकता काय कमालीची आहे. वैविध्यपूर्णता ही असावी लागते. मी कौतुक करेन इथून मात्र मेजवानी गोंधळपाडा संघाचं. सुरुवातीला थोडंसं आपण जर पाहिलं ना तर ॲज अ कॅप्टन म्हणून कुठेतरी राहुल पेडणेकर कमी पडला. 0 धावसंख्येवरती तो त्रिफळाचीत बाद झाला. तदनंतर आपण पाहिला रितेश जाधव ज्याने षटकार जरूर खेचला मात्र त्याला सुद्धा विकेट टिकवून खेळणं गरजेचं होतं. मी नेहमी म्हणतो की बंदुकीच्या गोळीला सुद्धा वेगाने पुढे जायचं असेल तर ट्रिगर मागे खेचावा लागतो. एखादा बॉल डॉट आला तरी चालला असता. मात्र इथून त्याने कमबॅक केलंय. सुनील पाटीलच्या गोलंदाजीचं कौतुक झालं पाहिजे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. यावेळेला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू जाणीवपूर्वक लेट खेळलाय. बॅटची एज जरूर लागली. बॅक ऑफ द विकेट अर्थात फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे. बघा एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा आहे जिथे 32 संघांनी सहभाग घेतलाय. या स्पर्धेतील प्रत्येक इनिंग मधील 3री ओव्हर ही 50-50 अशा पद्धतीचं एक नवीन एलिमेंट या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय. अलिबागचं क्रिकेट सुधारतंय. 21व्या शतकामध्ये आपण जर पाहिलं ना तर विकासाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. वाटचाल केली इथून मात्र फलंदाज कमलाकर दादलेने वाट दाखवली आहे. चेंडू जाईल गली क्षेत्राच्या बाहेर. स्वर्गीय जयदीप शेखर बाणा स्टँडच्या दिशेने चौकार. नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. याच दरम्यान आपण बघतोय आकाश तुमच्या डाव्या बाजूला एक स्टँड आहे. पहिला स्टँड आहे शंकर बाडा स्टँड. शंकर बाडा म्हटलं की एक जादुई गोलंदाज थळ बाजारमधील असा जो नजरेस येत होता. आम्ही कुठेही खेळायला गेलो थळेश्वर थळ संघ तरी ज्याच्या नावाने विचारायची की हा शंकर बाडाचा संघ आहे का तो शंकर बाडा या ठिकाणी लेजेंडरी क्रिकेटर मैदानात येत आहे. त्याला मी विनंती करतोय की आपण येऊन या ठिकाणी सभा मंडपात आमच्या स्थानापन्न व्हायचं. शंकर बाडा द लेजेंडरी क्रिकेटर शंकर बाडा. आपण बघून घ्या या व्यक्तीला. एक साधा व्यक्ती दिसतोय परंतु ज्याची गोलंदाजी जादुई भरी होती आणि सर्वात पहिले 6 बॉलमध्ये 6 षटकार ज्या सासवण्याच्या मैदानात मारले हाच तो शंकर बाडा. कित्येक थळेश्वरला सामने 2 धावा असताना सुद्धा कित्येक स्पर्धा जिंकून देणारा तोच हा शंकर बाडा. त्याचं मनपूर्वक स्वागत या MD ग्रुपच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना असनस्त वाहण्याची विनंती करतोय. ओव्हर टू कॉम्बॅक्स आकाशजी. नक्कीच विकास दादा हे खऱ्या अर्थाने हे या स्पर्धेचं यश आहे. बघा बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिल्या जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंचे नावं स्टँडला दिली जातात. मात्र एक अलिबाग करून मला याचा सार्थ अभिमान आहे की सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी, MD फाउंडेशन, आदितीताई आणि संपूर्ण अंकुशजी असू देत, सुजितजी असू देत, विकासजी असू देत यांनी जी मेहनत घेतली आहे, जी संकल्पना आहे ना ती आपण जर पाहिली तर आपला स्थानिक खेळाडू ज्याने चांगलं काम केलंय, चांगली कामगिरी केली आहे त्याच्या नावाचा स्टँड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंकरजी बाडा यांचं आपण कौतुक करूयात. कौतुक करावं लागेल इथून मात्र अमित नागतीचं. त्याने दाखवून दिलं की का त्याने रोहा टू अलिबाग ही जर्नी केली. कारण चेंडू जाईल सीमारेषा पार. फरार षटकार. थँक्यू. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय अर्थातच व्यासपीठावरती सन्माननीय शंकरजी बाणासाहेब यांचं या ठिकाणी
सत्कार केला जाईल. स्वागत मूर्ती, सत्कार मूर्ती म्हणून त्यांची ओळख, त्यांची क्रिकेटवरचं असलेलं वरद हस्त, त्यांची पकड, ज्यामुळे आताच्या पिढीला घडण्यासाठी अत्यंत मदत झाली आहे. मुजीब रिफाईवरती हल्ला बोल, एका पाठोपाठ एक षटकारांची आतषबाजी होईल. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. काय जबरदस्त फटकेबाजी इथून मात्र अमित नागतीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामिक म्हणून त्याची ओळख, आणि आता मात्र विध्वंसक विनाशकारी अर्थातच फटकेबाजी मैदानाच्या आत करतोय. मुजीब रिफाईला आता मात्र आपल्या लाईन आणि लेंथमध्ये, रणनीतीमध्ये बदलाव करायला भाग पडलाय. यावेळीचा टप्पा बघा, अचूक टप्पा आहे. गुड लेंथवरून टप्प्याने अर्थात बॉलने काटा बदलला आणि तोच काटा फलंदाजाच्या जिवारी लागेल. बॅकफुटवरती फटका खेळायचा होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता, मात्र फटका फसलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र चालू झालाय. 20 धावा, 20 ऑन अ स्कोरबोर्ड. चला, ना लाईन वरती कंट्रोल, ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण. चेंडू जाईल सीमारेषा पार. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या बॅनरला अभिवादन करणारा षटकार. विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा, कसा विकास केला हा साऱ्या वस्ती वाडीचा. या मतदारसंघात नाही. धावफलकावरती नजर मारूया. तिथून मात्र 26 दिल्ली अब दूर नाही, घोडं मैदान जवळ आणलंय. या वेळेला मात्र मुजीब रिफाईला भर दिवसा तारे दाखवलेत, कारण आलेले हे 4 षटकार अमित नागतीने या मॅचला सोपं करून दिलंय. षटकार बघा, अमित नागतीचा हा फटका गोलंदाजासाठी जणू काही रिझाईन करावं, निवृत्ती घ्यावी, अशा पद्धतीची काहीशी फटकेबाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाले. गोलंदाजाला टप्पा टाकावा कुठे, गोलंदाजी कशी करावी, हा प्रश्न विचारणारी फटकेबाजी मैदानाच्या आत चालू आहे. यावेळेला मात्र अगदी बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांची सांगता, 32 धावा. आणि आता मात्र मैदानावरती षटक क्रमांक 3 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट एलिमेंट म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, सुप्रसिद्ध षटक म्हणून बघितलं जाईल. पंचांनी इथून मात्र इशारा केलाय 50-50 ओव्हर. टार्गेट दिले 10 धावांचं. तुम्ही जर 10 धावा केल्यात तर तुम्हाला 5 धावा बोनस दिल्या जातील, प्लस केल्या जातील. जर 10 धावांपेक्षा कमी धावा असतील तर मात्र तुमच्या त्या ओव्हरच्या स्कोरमधून 5 धावा वजा करण्यात येतील. इतका साधा सोपा सिद्धांत आहे. बघा, सिद्धांत तर पायथागोरसचा पण होता, न्यूटनचा होता. इथून मात्र या स्पर्धेचा सिद्धांत स्पष्ट आहे. चांगली कामगिरी करा, पारितोषिके मिळवा. आणि पारितोषिका मिळवा म्हटल्यावरती या स्पर्धेतील आणखीन एक सर्वोत्तम एलिमेंट म्हणजे काय, अखंड महाराष्ट्रामध्ये अशा फार कमी स्पर्धा असतात जिथे आपण पाहिलं तर संघ मालकाचा विचार केला जातो आणि संघ मालकासाठी पारितोषिक म्हणून 4 व्हीलर दिली जाते. बघा, 4 व्हीलर सुद्धा कुठली, थार, ज्याची प्राईज आपण जर पाहिली तर आपल्या मात्र आवाक्या बाहेरची आहे. आणि मग अशातच टॉप मॉडेलची ही थार कोणत्या संघ मालकाकडे जाईल, त्यासाठी संघ मालक आता मात्र देवाला पाण्यात ठेवायला सुद्धा कमी करणार नाही आहेत. वळीयात मैदानाच्या दिशेने. इथून मात्र येणारी 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. 2 षटकांमध्ये 32 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 7 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस, जवळजवळ आपण पाहिलं 24 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. आता मात्र कमलाकर दादले, एक क्लासिकल डायनामिक खेळाडू मैदानाच्या आत, तर दुसऱ्या बाजूला अमित नागती, वन ऑफ द डिस्ट्रॉयर बॅट्समन म्हणून ज्याची ओळख, ज्याची ख्याती त्यांनी मैदानावरती शिक्कामोर्तब करून दाखवली आहे. सुनील पाटील गोलंदाजीच्या मोर्चावर. यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता.
मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला, मैदानाच्या आत गॅम्बल झालाय, कारण रनिंग बिटवीन द विकेट बाय 1 गेट 1 फ्री जणू काही ऑफर चालू होती. योगेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणामध्ये लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. आपला संघ अडचणीत असेल ना, मग अशा वेळेला थोडंसं अधिकची मेहनत घेऊन क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्यात. कमलाकर दादले स्ट्राईक एंड वरती आहे. पुन्हा एकदा कमलाकर दादलेचा स्टान्स, कमलाकर दादलेचा स्टँडर्ड, कमलाकर दादलेची स्टाईल. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. पडणार कधी महेंद्र दैवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. गोलंदाजीची ऍक्शन भारी असेल तर फटका लय भारी पाहायला मिळालाय. सन्मान्य नितेशजी पाटील यांच्याकडनं पारितोषिक आले. अमित नागती यांच्या लगातार अर्थात एका ओव्हरमध्ये 4 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. प्राईज आलं पाहिजे कारण मेहनत घेत आहेत कमलाकर दादले आणि अमित नागती. धावफलकावरती इथून मात्र बदलाव झालाय. 40 ऑन स्कोरबोर्ड आणि धावफलकावरती एक फलंदाज बाद झालाय. 52चं टार्गेट आहे. इथून मात्र आस्किंग रन रेट जर आपण पाहिलं ना तर केवळ 5चा पाहायला मिळालाय. 16 बॉलमध्ये 14ची रिक्वायरमेंट पाहायला मिळाली आहे. दिशा से भटके, दबाव, दडपण, प्रेशर कुकर मधून जशी शिट्टी वाजवावी ना त्या पद्धतीचा दबाव मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. सुनील पाटील ज्याने या आधीच्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या, मग मुजीब रिफाई सारख्या गोलंदाजावरती 4 षटकार आल्यावरती माइंडसेटमध्ये बदलाव झालाय. बघा आपल्या स्क्रीनवरती अर्थातच एक युवा नेतृत्व सन्मान्य राजाबाई केणी पाहायला मिळत आहेत. एक असं नेतृत्व ज्याने युवांना संधी दिली आणि अगदी त्याच वेळेला लोककल्याणासाठी जनहितासाठी जे नेहमी चांगली कामगिरी करतात. यावेळेला टिपिकल कॉपी बुक टेनिस बॉल क्रिकेटचा हा स्ट्रोक, कव्हर क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरून दस्तक, महेंद्र म्हात्रे स्टँडला देईल अभिवादन. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. विजयी षटकार खेचलाय. मॅच इथून मात्र समाप्त झाली आहे. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक, जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आत. बघा कॅल्क्युलेशन मध्ये 5 धावा प्लस मिळणार होत्या, त्या म्हणजे 3ऱ्या ओव्हरच्या कॅल्क्युलेशन इथून मात्र कमलाकर दादले अमित नागतीने ओळखलं. व्हॉट अ फंटास्टिक नॉक. कमी वेळेमध्ये या धावा केल्या गेल्या. सर्वाधिक फास्ट धावा चेस इथून मात्र केल्या जातील. विजयी संघ अर्थातच राजाबाई केणी टायगर्स हेमनगर यांचं करूयात कौतुक. टीम मॅनेजमेंटचं कौतुक करूयात. टीम ओनर राजाबाई केणे यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. त्यांच्या चेहऱ्यावरती आलेलं हे स्मित हास्य सांगतंय की आपल्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यांची ही मेहनत या ठिकाणी टाळ्या रूपांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. इथून शुभेच्छा देऊयात मेजवानी 11 गोंधळपाडा संघाला. पुढील फेरीमध्ये थोडी जास्तीची मेहनत